आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं कोल्हापुरी ग्रीन मटण। त्यासाठी मी हे मटण टोमॅटो आणि कांदा आलं लसूणची पेस्ट टाकून 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आता ग्रेव्हीसाठी आपण 1 कांदा चिरलेला, 1 वाटी खोबऱ्याची पेस्ट, 1 वाटी टोमॅटो पेस्ट, अर्धी वाटी मिरची पेस्ट आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट आणि ह्यामध्ये अर्धी वाटी कांदा, थोडं जिरा आणि थोडा धना टाकून पेस्ट करून घेतलेली आहे। त्यासाठी आता मसाले जे लागणार आहेत ते मटन मसाला एव्हरेस्टचा, कसुरी मेथी आणि थोडी हळद। आता आपण फोडणीला सुरुवात करू। आता आपण एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल टाकू। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 कांदा ॲड करू। कांदा चांगल्या प्रकारे लाल झालेला आहे। आता आपण यामध्ये कांद्याची जी पेस्ट केलेली होती ती ॲड करू। आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करू। आता आपण यामध्ये खोबरा ॲड करू। खोबरा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीरीची पेस्ट ॲड करू। आता यात आपण टोमॅटोची पेस्ट ॲड करू। आता यामध्ये आपण जे काढलेले होते ते मसाले ॲड करू। आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू। आता आपण यामध्ये मटण ॲड करू। मटण ॲड केलेलं आहे। आता चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यावर थोडा वेळ झाकण झाकायचं। 10 मिनिट झालेले आहेत। आपलं मटण शिजलेलं आहे। आता ग्रीन मटण तयार झालेलं आहे। आता आपण यावर थोडी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम टाकून सर्व करायचं।